कोकण प्रांत. कोकणातून सुरुवात केली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे आहेत आणि त्यांची 2 मुलं निलेश व नितेश आहेत आणि दोन्ही मुलं आमदार आहेत. एक शिवसेना पक्षाच्या वतीने आणि दुसरे भारतीय जनता पार्टीच्या वतीने व एक मुलगा मंत्रीही आहे. म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण विधानसभेच्या जागा पाहता कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी अशा 3 विधानसभा आहेत. त्यामध्ये कणकवली आणि कुडाळ विधानसभामध्ये राणे साहेबांची दोन्ही मुलं निवडून आली आणि सावंतवाडीला केसरकर निवडून आले. नशीब राणेंना 2च मुलं आहेत, नाहीतर तिसऱ्या विधानसभेच्या जागेवर सुद्धा कुटुंबातील कोणतरी असतं किंवा त्यांनी दावा तरी सांगितला असता. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निष्ठावंत आणि दुसऱ्या फळेतील कार्यकर्त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवायची कशी हा एक मोठा प्रश्न आहे. त्याच्या शेजारीच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 4 विधानसभा आहेत. गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर. यापैकी रत्नागिरी आणि राजापूर या विधानसभा मतदारसंघांमध्ये सामंत बंधू आमदार आहेत. नशीब हे दोघेच भाऊ आहेत, नाहीतर उर्वरित मतदारसंघावर सुद्धा त्यांनी कदाचित दावा सांगितला असता. रामदास कदम चिपळूणचे आमदार होते व मुंबईतून विधान परिषद सदस्य होते. आता त्यांचे चिरंजीव योगेश कदम चिपळूणचे आमदार व राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. रायगड जिल्ह्यातील सुद्धा परिस्थिती काही वेगळी नाही. रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे आहेत. त्यांची मुलगी आदिती तटकरे विद्यमान मंत्री आणि श्रीवर्धन विधानसभेची आमदार आहे. यापूर्वी मुलगा अवधूत विधान परिषदेत व पूर्वी बंधू किंवा त्यांचा मुलगाही विधान परिषदेमध्ये होता. हा असा इतिहास आहे. पूर्वी रामशेठ ठाकूर शेकापचे रायगडचे खासदार, नंतर काँग्रेस व आता त्यांचे चिरंजीव प्रशांत ठाकूर हे पनवेल विधानसभा सदस्य आहेत.